हा, तर आता आपण आपल्या वर्गाला सुरुवात करू शकतो. आपल्या पत्रद्वारा संस्कृतम या उपक्रमामध्ये आपण सर्व सहभागी झालेले आहात आणि पत्रद्वारा संस्कृतम या उपक्रमाच्या जोडीलाच आपण हा एक अभ्यास वर्ग या नावाचा एक अधिकचा वर्ग आपण घेतो आहोत आणि हा वर्ग सर्वांकरिता उपयोगी आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी पत्रद्वारा संस्कृतमला आपल्या विदर्भ प्रांतातर्फे नोंदणी केलेली आहे त्यांच्याच करता आपण हा वर्ग चालवतो आहोत. आणि यामध्ये आपल्याला 2 पुस्तकं मिळालेली आहेत. एक म्हणजे अभ्यास पुस्तकम हे पुस्तक मिळालेलं आहे. आता एक आठवडा आपण त्याचा अभ्यास केला आणि सर्वांनी अगदी व्यवस्थितपणे माझ्यासोबत त्या अभ्यास पुस्तकाचा अभ्यास केलेला आहे, अध्ययन केलं आहे, समजून घेतलं. आणि त्यासोबतच आता अभ्यास पुस्तक म्हणा किंवा आपलं पत्रद्वारा संस्कृतमचं पुस्तक म्हणा, या दोन्ही पुस्तकांमध्ये आपण संस्कृत शिकलो, संस्कृतचं व्याकरण शिकलो, संस्कृतची वाक्यरचना कशी असते, कसे शब्द असतात, कसे बनवायचे. पण त्यासोबतच साक्षात संस्कृत भाषा कशी, त्यामध्ये कसं बोलल्या जाते, आणि त्यामध्ये आता जेव्हा आपण सामान्य व्यवहारामध्ये मराठी बोलतो कुठेच आपण व्याकरणाबद्दल विचार करत नाही. तर तसंच आता त्याकरता म्हणजे प्रत्यक्ष संस्कृत भाषेची सवय आपल्याला लागावी त्याकरिता हे पंचतंत्र कथा नावाचं पुस्तक आपल्याला सोबत मिळालेलं आहे. हे त्याचं एक मुखपृष्ठ मी आपल्याला दाखवतो. तर आपल्या सर्वांजवळ हे पुस्तक असेल, पंचतंत्र कथा नावाचं. डॉक्टर विश्वास या पुस्तकाचे लेखक आहेत. आता पंचतंत्र कथा ह्या मूळ संस्कृतातीलच कथा आहेत, परंतु मूळ जे विष्णू शर्मा यांचं पंचतंत्र कथा पुस्तक आहे ना, हे म्हणजे उच्च संस्कृतचं आहे. म्हणजे अगदी प्राथमिक स्तराचा जो संस्कृतचा विद्यार्थी आहे तो ते पुस्तक समजू शकणार नाही, म्हणजे समजायला त्याला अडचण येईल. त्यामुळे डॉक्टर विश्वास यांनी हे पुस्तक अगदी सोप्या संस्कृतमध्ये आपल्या सर्वांसमोर सादर केलेलं आहे. आणि हेच पंचतंत्र कथा पुस्तक आपल्याला आता इथं आपण हे पुस्तक शिकणार नाही, तर या पुस्तकामध्ये ज्या कथा आहेत त्या कथांचा आपण आस्वाद घेणार आहोत. तर आता आपण आपल्या पहिल्या कथेकडे जाऊया. आपल्याला पहिली कथा आपल्या पुस्तकामध्ये आहे काकस्य उपाय. तर आपल्या सर्वांना जे पुस्तक मिळालं आहे त्यामध्ये हीच कथा आहे ना, पहिली कथा तुमच्या पुस्तकामध्ये, ती उघडून ठेवा. आणि आता आपण 2 गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे आपल्या हाती पेन किंवा पेन्सिल असू द्यायची आहे. सर्वांनी आपल्याजवळ पेन असला पाहिजे आणि आपल्याजवळ पेन्सिल सुद्धा असली पाहिजे. म्हणजे पेन किंवा पेन्सिल दोनपैकी एक, पेनानं लिहा किंवा पेन्सिल. आता ही जी कथा आहे ही कथा मी आपल्याला शब्दशः समजावून सांगणार आहे. आणि हे सांगत असताना एखादा नवीन शब्द असला किंवा एखादा नवीन शब्द आहे परंतु त्याचा आणखी काही त्यावर विश्लेषण तुम्हाला मिळालं तर हे आपण सरळ पुस्तकावरच लिहायचं. इकडे तिकडे वहीमध्ये न लिहिता सरळ आपण जर पुस्तकामध्ये जर ही बाब लिहिली तर ती सर्वांकरता फायद्याची ठरेल. कशी? कारण की जेव्हा तुम्ही पुन्हा केव्हा हे पुस्तक उघडाल तेव्हा ते पुस्तक वाचताना तुम्हाला कुठे अडचण येणार नाही. नाहीतर आता मी जेव्हा शिकवणार, समजावून सांगणार तेव्हा सर्वांच्या लक्षात राहतं, परंतु 4-5 दिवसांनी, एका आठवड्याने जेव्हा तुम्ही पुन्हा पुस्तक उघडणार तेव्हा आपल्याला एखाद्या ही कथा वाचत असताना एखाद्या शब्दाचा अर्थ नाही समजला तर आपल्याला अडचण होते. त्यामुळे पुस्तक एकदम काळं असलेलं पाहिजे, पूर्ण लिहिलेलं. त्यामध्ये मी प्रत्येक शब्दाच्या अर्थावर आपण चर्चा करणार आहोत आणि असं करत करतच पुढे जाणार. तर सर्व शब्द आपल्याकरता जे नवीन शब्द आहेत, जे शब्द आपल्याला माहिती नाहीत, अशांची टिपणं तुम्ही घेत चला आणि इकडे तिकडे वहीवर न घेता सरळ आपण जर पुस्तकावर जर त्याचं टिपण घेतलं तर ते जास्त उपयोगाचं राहील. चला तर मग सुरू करायचं. आता सर्व तयार आहेत? तर आपण दर शुक्रवारी एकेका कथेचा आपण आस्वाद घेत जाऊया. आता ही कथा मी पण वाचलेली नाहीये, माझ्याकरता सुद्धा ही नवीनच कथा आहे. कशी आहे कथा, काय आहे, आपण पाहूया आता. तर पहिली कथा आहे काकस्य उपायः. चला, काकस्य उपायः काय म्हणतो, काकस्य उपायः आपण पाहूया. तर हे पहिलं पान आहे. आपल्याला एक चित्र सुद्धा इथं दिसते आहे. तर आपण एकेका शब्दावर विचार करत
ही कथा आपण शिकणार आहोत. बघा, काकस्य उपायः, यामध्ये पहिला जो शब्द आहे ना, बघा, हा काकस्य, यामध्ये काक या शब्दाचा अर्थ आहे कावळा. काक म्हणजे कावळा, इंग्रजीमध्ये क्रो. आणि बघा तिकडे जाय ना, तुम्ही वर्ग इथून राहिलो ना, पल्ले सोबत आहे. हा ओके. तो काक, काक म्हणजे कावळा, आणि जेव्हा आपण याला स लावतो तेव्हा त्याचा अर्थ होतो कावळ्याचा. आणि उपाय नंतर घेतो बाळ, वर्ग झाला की. तर काकस्य उपाय म्हणजे कावळ्याचा उपाय. आता या कथेमध्ये काहीतरी समस्या निर्माण झालेली असेल आणि त्या समस्येवर तोडगा म्हणून कावळ्याने काहीतरी जालिम उपाय काढलेला असेल. तर तो काय उपाय आहे, कोणती समस्या निर्माण झाली, कशी कथा आहे आपण पाहूया. तर कथेचं शीर्षक आहे कावळ्याचा उपाय, कावळ्याची योजना किंवा कावळ्याने केलेली युक्ती. यांच्यापैकी आपण काहीही समजू शकतो. चला आता आपण एक एक ही जी कथा आहे ती वाचूया. सर्वात आधी या कथेचं एक आदर्श वाचन मी करतो. म्हणजे या कथेमध्ये कोणत्या शब्दाचा कसा उच्चारण आहे, उच्चारणाकडे आपण आधी लक्षात घ्यायचं. आधी आपण आदर्श वाचन करूया, त्यानंतर या कथेचा जो अर्थ आहे त्या अर्थाकडे आपण जाऊ. तर मी आता आदर्श वाचन सुरू करतो. वाचन झालं की त्यानंतर आपण शब्दशः अर्थ पाहूया. कश्चन महावृक्षः आसीत्, तत्र कश्चन काकः पत्न्या सह वसति स्म. तस्य एव वृक्षस्य कोटरे कश्चन कृष्णसर्पः अपि वसति स्म. यदा काकी प्रसूता भवति तदा कृष्णसर्पः तस्याः शावकान् खादति स्म. एतेन पुस्तक नाही तर आपण ते याच्या स्क्रीनवर दाखवू शकता का? आपली समस्या कृपया नंतर मांडावी. तुमच्याकडे पुस्तक नसेल तर स्क्रीनवर दिसतच आहे, मी स्क्रीन शेअर केलेली आहे. तुम्ही एकदा रिजॉईन व्हा म्हणजे तुम्हाला दिसेल, कारण की सर्वांना मी स्क्रीन शेअर केलेली आहे. आणि एकदा माझं हे वाचन पूर्ण झालं की त्यानंतर मग आपण आपले प्रश्न विचारू शकता. ओके, कुठे होतो आपण? हा, एतेन, हा सर्वांना दिसते ना स्क्रीन? ओके. एतेन काकः, मी काम करतो, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करतो. कश्चन महावृक्षः आसीत्, तत्र कश्चन काकः पत्न्या सह वसति स्म. तस्य एव वृक्षस्य कोटरे कश्चन कृष्णसर्पः अपि वसति स्म. यदा काकी प्रसूता भवति तदा कृष्णसर्पः तस्याः शावकान् खादति स्म. एतेन काकः काकी च महत् दुःखम् अनुभवन्ति स्म. अतः एकदा काकः स्वमित्रस्य शृगालस्य समीपं गत्वा उक्तवान्, अयि भो मित्र, सः कृष्णसर्पः कथञ्चित् मारणीयः, भवान् कमपि उपायं सूचयतु इति. शृगालः एकम् उपायं सूचितवान्. तत् श्रुत्वा काकः बहु सन्तुष्टः. तदनन्तरं काकः उड्डयनं कुर्वन् नगरम् आगतवान्.
तत्र महाराजस्य प्रासादस्य सरोवरे अंतःपुर स्त्रियः जलक्रीडायां मग्नाः आसन्। तासां वस्त्राणि आभरणानि च सरोवरस्य सोपानेषु स्थापितानि आसन्। काकः तत्र गतवान् एकं सुवर्णहारं स्वीकृत्य अरण्याभिमुखं प्रस्थितवान्। तद्दृष्ट्वा राजभटाः काकम् अनुसृतवन्तः। काकः अरण्यम् आगत्य महावृक्षस्य कोटरे तं हारं पातितवान्। स्वयं दूरं गतवान् च। राजभटाः तत्र आगतवन्तः। कोटरे ते हारं दृष्टवन्तः। तदा तत्र स्थितः कृष्णसर्पः कोपेन बहिः आगतवान्। राजभटाः दण्डप्रहारेण तं मारितवन्तः। हारं च नीतवन्तः। तदनन्तरं काकः पत्न्या सह सुखेन जीवितवान्। बघा, अगदी छोटी कथा होती आणि फार सोपी कथा होती. आता आपण या कथेच्या शब्दांवर, तिच्या अर्थावर चर्चा करूया. आणि आता तुम्हाला हवे तेवढे प्रश्न तुम्ही विचारू शकता. म्हणजे प्रत्येक शब्दाचा आपण अर्थावर चर्चा करत पुढे पुढे जाऊया. चला, तर पहिल्या ओळीवर आता आपण येऊया. कश्चन महावृक्षः आसीत्. कश्चन म्हणजे कोणता तरी एक संवन, आणि महावृक्ष म्हणजे मोठा वृक्ष, मोठं झाड. आणि आसीत या शब्दाचा अर्थ आहे होता. तर कोणता तरी एक महावृक्ष होता. देयर वॉज अ बिग ट्री, अ ह्यूज ट्री असं आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणू शकतो. त्यानंतर पुढची ओळ आहे. आता पुढची ओळ आहे इथून पासून सुरू झालेली आहे ती इथपर्यंत. आता यामध्ये क्रियापद आहे वसतिस्म. वसतिस्म राहत होता. कोण राहत होता? तत्र कश्चन काकः वसति स्म. बघा, जेवढं मी हायलाइट केलेलं आहे ना तेवढं बघा. तत्र कश्चन काकः वसति स्म. तिथे कोणता तरी एक कावळा राहत होता. आणि कोणासोबत राहत होता? तर याचं उत्तर पत्न्यासह वसति स्म. म्हणजे आपल्या पत्नीसोबत तो राहत होता. म्हणजे पूर्ण वाक्य असं झालं की कोणता तरी एक महावृक्ष होता, तिथे कोणता तरी एक कावळा आपल्या पत्नीसोबत राहत होता. तर अशा प्रकारे हे दोन वाक्य झाले. तर बघा, कोण राहत होता? कावळा राहत होता. कोणासोबत राहत होता? हा, काय बोलले? हा, सांगतो. स्म या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. बघा, इथे आहे ना, वसती हे क्रियापद आहे. वसती क्रियापद आहे. वसती म्हणजे राहतो, लिव्स. आणि वसती स्म, त्याला स्म जोडला की त्याचा अर्थ होतो राहत होता, पास्ट कंटिन्युअस टेन्स, अपूर्ण भूतकाळ. हा, बघा, वसती म्हणजे राहतो, पठती शिकतो, चलती चालतो. पण या सर्वांच्या शेवटी स्म लावला की तो कंटिन्युअस पास्ट टेन्स होतो, म्हणजे अपूर्ण भूतकाळ. वसती स्म राहत होता, पठती स्म शिकत होता, चलती स्म चालत होता. कळलं ना? काहीच याला चालवायची गरज नाहीये. साधा आपला वर्तमान काळ आहे ना, वर्तमान काळच, पण त्या वर्तमान काळासोबत स्म लावला की झाला तो कंटिन्युअस पास्ट टेन्स. आता पुढे आहे की बघा, तुम्हाला दाखवतो ना मी. हे इथे बघा, अनुभवतः स्म. हे अनुभवतः हा आपला वर्तमान काळाचंच द्विवचन आहे की अनुभवती, अनुभवतः, अनुभवंती. रूप सगळे आपल्या वर्तमान काळाचेच, लटलकाराचे. फक्त त्याला स्म जोडला, एवढंच एकच जोडायचं. याचे काही रूप वगैरे बनत नाही, द्विवचन बहुवचन स्मचं काही बनत नाही. ठीक आहे? हा, चला पुढचं वाक्य सांगू आता.
तस्य एव वृक्षस्य कोटरे कश्चन कृष्णसर्पः अपि वसति स्म. बघा आता पुन्हा तोच प्रकार आहे. वसति स्म, वसति स्म म्हणजे राहत होता. कोण राहत होता? तर कृष्णसर्पः वसति स्म. कृष्णसर्प म्हणजे एकदम कृष्णसर्प म्हणजे काळा साप. काळा साप विषारी असतो बरं का. तर कृष्णसर्पः वसति स्म. आणि कुठे राहत होता? तर कोटरे. कोटर या शब्दाचा अर्थ आहे ढोली. मराठीमध्ये ढोली म्हणतात. म्हणजे एखाद्या झाडाला पडलेलं जे नैसर्गिक छिद्र आहे त्याला म्हणतात झाडाची ढोली. म्हणजे झाडाला नाही का हे असं झाडाचा खोड असते आणि खोडामध्ये एक मधात असं एक छिद्र पडलेलं असतं, बरेचदा पडतं, आणि त्याच्यामध्ये जर एखादा साप राहायला लागला, हा बघा हा साप, हाँ पेड़ का कोटर कहते हैं उसको, कोटर ही कहेंगे. हाँ हिंदी में भी. इंग्लिश नहीं नहीं नहीं, इंग्लिश में ऐसा कोई पता नहीं मुझे. मैंने ऐसा शब्द मैंने एनकाउंटर आज तक नहीं किया. तो हिंदी में पेड़ का कोटर ही बोलेंगे उसको. तो ये मैंने पेड़ का एक चित्र बनाकर दिखाया आप लोगों को. मी एक शंका विचारू का? बोला ना, बोला, जरूर बोला. वसति स्म याला तुम्ही सांगितलं की चालू भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, अनुभवतः अपूर्ण भूतकाळ का? आणि अनुभवतः स्म हा वर्तमान काळी द्वितीय वचनी अपूर्ण भूतकाळ. वर्तमान काळी अपूर्ण भूतकाळ नाही, द्विवचनी भूतकाळ फक्त, अपूर्ण भूतकाळ. द्विवचनी भूतकाळ. बघा ऐका, मी तुम्हाला समजावून सांगतो. इथे जर हा स्म नसता, स्म नाही, तर हा शुद्ध वर्तमान काळ आहे आपला, सिंपल प्रेझेंट टेन्स. अनुभवतः, दोघे अनुभवतात. पण इथे जर आपण स्म टाकला की तो मग पास्ट कंटिन्युअस टेन्स बनतो. अनुभवत होते. चालू अपूर्ण भूतकाळ. हो तसंच. चला पुढे जायचं. आता आपलं हे वाक्य चालू होतं, तस्य एव वृक्षस्य कोटरे, त्याच झाडाच्या ढोलीमध्ये, उस ही पेड़ की बाबी में, हिंदी में बाबी कहते हैं उसको, उस ही पेड़ की बाबी में. फोरम जी, हिंदी वाले छात्र, उस ही पेड़ की बाबी में. और मैंने बहुत जगह कोटर ये शब्द भी सुना है, यानी पढ़ा है प्रेमचंद की कहानियों में कि उस ही पेड़ के कोटर में. और बाबी में, ये भी शब्द, बा के ऊपर छोटा बिंदु, बाबी, ऐसा अनुनासिक नहीं, बाबी, बा बी. बाबी, ये यहां पर लिख कर देता हूं, बाबी. हिंदी में उस ही पेड़ की बाबी में. लेकिन बाबी से बेहतर शब्द कोटर ही है, क्योंकि संस्कृत में भी आएगा, हिंदी में भी आएगा, और मराठी के लोग भी इसको समझ पाएंगे, तो कोटर शब्द ही ज्यादा सही रहा. तो उस ही पेड़ के कोटर में, उस ही पेड़ की बाबी में. बोला. ढोली. मग मी आधी मराठी करता ढोलीच सांगितलं की, मराठीमध्ये मी ढोलीच सांगितलेलं आहे. हिंदी वाल्यांकरता मी सांगितलं की बाबी शब्द आहे, कोटर शब्द आहे, आणि संस्कृत शब्द मराठीमध्ये पण आपण वापरतो, त्यामुळे मराठीमध्ये पण कोटर आपण वापरू शकतो. पण मराठीमध्ये ढोली हा शब्द प्रसिद्ध है और हिंदी में बांबी ये शब्द प्रसिद्ध है, लेकिन कोटर हर जगह पर चल जाएगा क्योंकि संस्कृत शब्द है. ओ बरोबर बरोबर, ट्री हॉलो, अगदी बरोबर शब्द शोधला. चला धन्यवाद. कोणाला तरी इंग्रजी शब्द पाहिजे होता ना, ट्री हॉलो. चला पुढे. हा हा, अपि म्हणजे सुद्धा, अल्सो. हिंदी में भी,
मराठीमध्ये सुद्धा. तर अर्थ असा होईल पूर्णपणे की तस्य एव वृक्षस्य पोटरे कश्चन कृष्ण सर्पः अपि वसते स्म. त्याच झाडाच्या ढोलीमध्ये एक काळा साप सुद्धा राहत होता. उस ही पेड़ की बाबी में या फिर उस ही पेड़ के कोटर में एक काला सांप भी रहता था. समजला वाक्याचा अर्थ सर्वांना? चला चला आपण आता पुढे जाऊया. तर यदा काकी प्रसूता भवती तदा कृष्ण सर्पः तस्याः शावकान् खादति स्म. म्हणजे यदा, यदा म्हणजे जेव्हा, काकी, काकी म्हणजे कावळी, आता काय म्हणतात त्याला, कौवी, क्या बोलते हिंदी में उसको, कौवी, कौवा, कौवी, क्या है, ठीक है, मिसेस कावळा, ठीक आहे. तर जेव्हा आपल्या ह्या मिसेस, हा, श्रीमती कावळेबाई, कावळे काकू, तर जेव्हा ह्या कावळे काकू प्रसूत व्हायच्या, म्हणजे जेव्हा त्यांना पिल्ले व्हायची, तदा, तदा म्हणजे देन, तदा कृष्ण सर्पः तस्याः शावकान् खादति स्म. तेव्हा तो काळा साप तिच्या पिल्लांना खाऊन टाकायचा. कृष्ण सर्प तस्याः, तस्याः म्हणजे तिच्या, शावकान म्हणजे तिच्या शावकांना, शावक म्हणजे पिल्लू, आणि शावकान म्हणजे पिल्लांना, आणि खादति स्म खाऊन टाकायचा. बघा स्म लावल्यामुळे हा भूतकाळ झाला. हाँ, ये द्वितीय बहुवचन है. हाँ, सही सही कहा. चला पुढे. एतेन, एतेन, एतेन यामुळे, इससे, बिकॉज ऑफ धिस, एतेन, एतेन काकः काकी च, यामुळे कावळा आणि कावळे काकू महत् दुःखम अनुभवतः स्म. महत् म्हणजे फार मोठे, आणि दुःखम म्हणजे दुःख, फार मोठे दुःख अनुभवतः स्म. हा, सांगतो. या च चा अर्थ होतो अँड, आणि. तर काकः काकीच म्हणजे कावळा आणि कावळे काकू, कावळा आणि कावळी. फक्त फरक असा आहे की संस्कृतमध्ये, आता मराठीमध्ये आपण आणि हा शब्द मधात घेतो, या इथं कावळा आणि काक आणि काक या दोघांच्या मधात घेतो. संस्कृतमध्ये हा मागे जात असतो. एवढा फक्त आपल्याला लक्षात ठेवायचा. म्हणजे याचे जर आपल्याला अन्य उदाहरणं पाहायचे असतील तर राम आणि कृष्ण आपल्याला असं म्हणायचं असेल तर संस्कृतात होईल राम हा कृष्ण च. ठीक. हा, चला. तर येते ना, इससे, बिकॉज ऑफ धिस, यामुळे, इससे, तो इससे कौवा और कौवी महत दुखम, बहुत बड़ा दुख अनुभवतः स्म, अनुभवते थे, अनुभव करते थे. तर यामुळे कावळा आणि कावळी या दोघांना खूप मोठे दुःख व्हायचे. आपण मराठीमध्ये असा अनुवाद करूया. चला, तर हा परिच्छेद, पहिला परिच्छेद सर्वांना समजला का? बघा, एकही शब्द समजलेला नसेल, एकही शब्द समजलेला नसेल असं जर कुणी असेल
तर कृपया जरूर सांगा. सर्व शब्द समजल्याशिवाय तुम्ही मला पुढे जाऊ देऊ नका. सांगतो. यदा म्हणजे जेव्हा आणि तदा म्हणजे तेव्हा. बघा इथे विषय असा आहे, यदा जेव्हा, तदा तेव्हा, म्हणजे इथे अर्थ असा होईल, यदा काकी प्रसूता भवती, जेव्हा त्या कावळीला पिल्ल व्हायचे, तदा कृष्ण सर्प तस्याः शावकान खादती स्म, तेव्हा तो काळा साप तिच्या पिल्लांना खाऊन टाकायचा. समजलं? पूछ लो, अब आया ही है मन में तो पूछ ही लो. तुम्हारे प्रश्न का बिल्कुल आसान जवाब देता हूं. एतेन का मतलब होता है बाय धिस और एतस्मात का अर्थ होता है फ्रॉम धिस. अब अंग्रेजी में तुम किसको चुनोगी, बाय धिस को या फिर फ्रॉम धिस को? हाँ, बस मिल गया जवाब. हिंदी में ऐसा कंफ्यूजन तुम्हें हो सकता है, तो इसलिए उसका आसान सा रास्ता मैंने बता दिया. अंग्रेजी में देखना बाय धिस का प्रयोग करेंगे या फ्रॉम धिस का, तो बाय धिस इस्तेमाल करेंगे तो येते ना. चलो अब हम आगे बढ़ते हैं. आपण आता पुढच्या, काय बोलले? तस्याहा तिच्या पिल्लांना, तिच्या, हर इंग्रजीमध्ये हर, तिच्या, तिच्या पिल्लांना, तस्याहा शावकान. बघा तयोहो हा सुद्धा शब्द चालू शकतो. तयोहो शावकान खादती स्म हाही शब्द इथे चालून जाईल. पण काय माहिती आहे का, प्राथमिक, आता आपण सर्व प्राथमिक स्तरावर आहोत आणि प्राथमिक स्तरावर द्विवचनाचा वापर केला तर तो क्लिष्ट होतो. त्यामुळे द्विवचन टाळण्याकडे आपली प्रवृत्ती राहते प्राथमिक स्तरावर. म्हणजे कोणता तरी का? समवन, कोणीतरी एक, कोणता तरी. चला चला पुढे जायचं आता पुढच्या पाठाकडे. सुनिए फौरन जी, मेरी बात सुनिए. तुम चाहे जितना एडवांस लेवल का सवाल पूछ लो मुझसे, जितने भी एडवांस लेवल तक तुम जा सकते हो सवाल पूछो, मैं जवाब दूंगा, जरूर दूंगा. और अगर मुझे जवाब नहीं आया तो मैं बेझिझक माफी मांगकर बोल दूंगा कि इस सवाल का जवाब मैं नहीं दे सकता. ठीक है, लेकिन एक शर्त पर, हमारा जो टेक्स्ट अभी हम पढ़ रहे हैं उससे रिलेटेड वो होना चाहिए. अभी इससे पहले आपने जो सवाल पूछा था एतेना वाला, तो एतेना ये शब्द हमारे टेक्स्ट में था, है ना. तो एतेना इससे संबंधित आपने सवाल पूछा तो मैंने जवाब दिया. लेकिन अभी आप एनम
और अस्मै, ये जो द्वितीय और चतुर्थी का सवाल पूछ रहे हैं, ये हमारे टेक्स्ट में कहीं पर भी नहीं है। और आगे जब आएगा, आएगा जरूर आएगा, तो आगे जब टेक्स्ट में उस तरह का कोई शब्द आएगा तो तब के लिए ये सवाल को आप रिजर्व रखिए, तब मैं इसका जवाब आपको जरूर दूंगा। ठीक है, ओके। तो चलो अब हम आगे बढ़ते हैं अगले हमारे अनुच्छेद की तरफ। हाँ, ये रहा। हाँ, ये अब हमारे सामने हमारा टेक्स्ट है। तो अब तक क्या हुआ कि एक पेड़ पर, हाँ बोला, कविता म्हणून जे आहे त्याचं स्पीकर सुरू आहे का? हाँ उत्तर आहे का? ओके, चला प्लीज आपले बघा, आपल्याला जेव्हा बोलायचं आहे ना, तर आपलं बोलण्याचं स्वागत आहे। जरूर आपण आपला माईक सुरू करून बोला, प्रश्न विचारा, शंका विचारा, यथेच्छ विचारा। फक्त आपलं बोलणं झाल्यानंतर जर आपण माईक बंद केला तर आपल्या मीटिंग मध्ये त्याचा म्हणजे नॉईज, त्याचा जो कोलाहल आहे तो इथे येणार नाही। चला, आतापर्यंत काय झालेलं आहे बघा, की एका झाडावर एक कावळा राहतो, कावळा आणि कावळी त्याचे दोघे इथे पती पत्नी राहतात, पण त्याच झाडाच्या एक ढोलीमध्ये साप सुद्धा राहतो। मग जेव्हा कावळा आणि कावळी या दोघांना पिल्ल होतात तेव्हा त्या पिल्लांना तो साप खाऊन टाकतो। यामुळे कावळा आणि कावळी या दोघांना फार मोठं दुःख व्हायचं। मग आता इथून पुढे आता पुढच्या परिच्छेदामध्ये काय होतं आपण बघूया। अतः म्हणजे त्यामुळे, बिकॉज, त्यामुळे एकदा काकः म्हणजे एकदा कावळा स्वमित्रस्य शृगालस्य समीपम गत्वा, म्हणजे स्वमित्र म्हणजे आपला मित्र शृगाल। आता शृगाल या शब्दाचा अर्थ होतो कोल्हा, आणि आपल्याला माहिती आहे कोल्हा फार चतुर असतो ना, लवाड लांगा चतुर कोल्हा। तर स्वमित्रस्य शृगालस्य समीपम गत्वा, आपला मित्र शृगाल म्हणजे कोल्हा, या कोल्ह्याच्या जवळ जाऊन, समीप म्हणजे जवळ आणि गत्वा म्हणजे जाऊन, तर आपला मित्र कोल्हा याच्या जवळ जाऊन उक्तवान म्हणजे बोलला, म्हणाला। बघा, याला आपण अशा पद्धतीने समजूयात। उक्तवान, बोलला, कोण बोलला सांगा बरं? हा, कावळा बोलला। काकः उक्तवान, काकः उक्तवान। आणि कावळा कोणाच्या जवळ जाऊन बोलला? हा, शृगालस्य समीपम गत्वा म्हणजे कोल्ह्याच्या जवळ जाऊन बोलला। आणि कोल्हा कोण होता? हा, स्वमित्र, त्याचा स्वतःचा मित्र। तर अतः एकदा, त्यामुळे एकदा हा कावळा आपला मित्र कोल्हा याच्या जवळ जाऊन बोलला। काय बोलला तो? हा, आता बघा, लक्ष द्या, आतापर्यंत आपण जे पाहिलं ना, खादती स्म, निवसती स्म, हा कंटिन्युअस पास्ट टेन्स होता, परंतु इथे मात्र हा सरळ भूतकाळ आहे। उक्तवान हा कंटिन्युअस पास्ट टेन्स नहीं है, सरळ पास्ट टेन्स। ही सेड, वो बोला, बोलता था ऐसा नहीं है, बोला सीधे सीधे। तर आता इथे तो कावळा काय म्हणतो बघा, भो मित्र, म्हणजे हे मित्रा, अरे मित्रा, काय म्हणतो तो? स कृष्ण सर्पः कथंचित मारणीय, त्या काळ्या सापाला कसे तरी मारले पाहिजे। आता इथे एक एक शब्द समजा। मारणीय, मारणीय म्हणजे मारले पाहिजे, मारल्या गेला पाहिजे। कोण मारल्या गेला पाहिजे? सह कृष्ण सर्पः, तो काळा साप मारला गेला पाहिजे। आणि कथंचित मारणीय म्हणजे कथंचित म्हणजे येन केन प्रकारेण, कोणत्याही प्रकाराने तो काळा साप आपण मारला पाहिजे। पुढे तो कावळा म्हणतो, भवान कमपि उपायं सूचयतु इति।
आता सूचयतु म्हणजे सुचव, सुचव ही आज्ञा. बघा आपण कालच्या पाठामध्ये आपण आज्ञा देणे शिकलो ना. पठतु, आगच्छतु, गायतु, पश्यतु, दर्शयतु, ती आज्ञा बघा इथं वापरलेली आहे. लोट लकार. सूचयती म्हणजे सुचवतो आणि सूचयतु म्हणजे सुचवा. आणि भवान सूचयतु म्हणजे तू सुचव. आणि काय सुचव? कमपि उपायम सूचयतु, कोणता तरी उपाय मला सुचव. तर असं कावळा म्हणतोय कोल्ह्याला. समजलं? ही ओळ समजली सर्वांना? हा, जाऊन बोलला. गत्वा म्हणजे जाऊन, उक्तवान बोलला. कमपि कोणता तरी. तर कोणता तरी उपाय सुचव. चला आता पुढे जाऊया. शृगालः एकम उपायम सूचितवान. कोल्ह्याने एक उपाय सुचवला. 4 शब्द आहेत या वाक्यामध्ये आणि सोपं वाक्य. शृगालः कोल्ह्याने एकम एक, उपायम उपाय, सूचितवान सुचवला. कोल्ह्याने एक उपाय सुचवला. शृगालः एकम उपायम सूचितवान. अगदी सोपं वाक्य होतं. समजलं सर्वांना? चला. तत्श्रुत्वा काकः बहु संतुष्टः. तत्श्रुत्वा ते ऐकून म्हणजे तो उपाय जो कावळ्याने सांगितला तो उपाय ऐकून काकः बहु संतुष्टः, कावळा खूप संतुष्ट झाला. काकः बहु संतुष्टः, कावळा खूप आनंदित झाला. समजलं हे वाक्य? चला पुढे जाऊया. आणखी 2 अनुच्छेद राहिले आहेत यामध्ये आणि मला असं वाटते आज ते होणे शक्य नाही दोन्ही अनुच्छेद. त्यामुळे इथं थांबावं आपण आणि उरलेली जी कथा आहे आपण पुढच्या शुक्रवारी पाहू. तर इथपर्यंत कुणाला काही प्रश्न असतील तर कृपया विचारा. मारणीय, मारण्यास योग्य हा त्याचा शाब्दिक अर्थ झाला. मारण्यास योग्य. जसं करणीय म्हणजे करण्यास योग्य, पठनीय म्हणजे वाचण्यास योग्य, लेखनीय, वाचनीय, तसं मारणीय. त्यामध्ये शुड हा अर्थ येतो बघा. इंग्रजीमध्ये जर आपण विचार केला ना तर शुड बी किल्ड असा त्याचा अर्थ होईल इंग्रजीमध्ये. दॅट ब्लॅक स्नेक शुड बी किल्ड. काय? हा बघा, हे एक धातू साधित क्रियापद आहे आणि हे तौवत प्रत्यय लागलेला आहे. हे विशेषण आहे. इथे लकार नाहीये तर हा कृदंत वापरलेला आहे. कृदंत रूप आहे, पार्टिसिपल. म्हणजे आपण विधिलिंग लकार वापरतो ना बघा, विधिलिंग लकार, तर त्या अर्थाने तौगिक प्रत्यय इथे वापरत असतात. गत्वा उक्तवान जाऊन बोलला. गत्वा म्हणजे जाऊन, उक्तवान म्हणजे बोलला. हा चला. हो, गत्वा उक्तवान हा पूर्ण भूतकाळ आहे. हा कंटिन्युअस नाहीये म्हणजे अपूर्ण नाहीये. चला तर इथं
हे बघा, हा तसा प्रकारचा भूतकाळ नाहीये, हे कृदंत आहे. जो भूतकाळ तुम्ही म्हणत आहात ना, किंवा पहिला भूतकाळ, दुसरा भूतकाळ, त्यामध्ये हा बसत नाही, कारण की हा लकार नाही. ठीक आहे. हा, हो हो, तो चलो. आता आणखी कुणाला काही प्रश्न नाही आहेत ना? चला, तर आपण आज पहिल्या पाठामध्ये अर्धी कथा ही शिकलेलो आहोत. अर्धी उरलेली कथा आपण पुढच्या पाठात पाहूया. आणि आता आपण इथे थांबूया. आता नवीन कोणीतरी ऍडमिट झालंय देव नावाने. आता आपण वर्ग समाप्त करतो आहोत. हा, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे